हाय हॅलो वेलकम टू अवर चॅनल प्रतिभाज डेली लाईफ. मी प्रतिभा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर हे बघा, आमच्या प्रिशाचा आज बड्डे आहे आणि मी सकाळपासून काही शूट नाही केलं, बट जे डायरेक्टली म्हणजे तुम्हाला मी बड्डेचं सेलिब्रेशन दाखवणार आहे. तर हे बघा, हे असं काही डेकोरेशन केलेलं आम्ही. त्यानंतर प्रिशा आम्ही सगळे रेडी झालो आणि ऑलमोस्ट सगळे काही जे आमचे रिलेटिव्स वगैरे येणार होते ते सगळे आलेले आणि मग थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केला. आणि हे बघा, इथे अशा काही सेल्फी वगैरे घ्यायचं चाललेलं. हे पोरांची एवढी सगळी मस्ती चाललेली. आणि प्रिशा तिचा बड्डे आहे तर ती बलून सोडतच नव्हती. हे बघा, असा बलून पकडून कंटिन्यू ती बलूनच पकडून होती. ती बलून मोठा बड्डे, मोठा केक, सगळं काही तिला मोठंच हवं होतं. आणि एवढं सगळं तिचं आवरलं, पण ती काय बेल्ट वगैरे काहीच व्यवस्थित ठेवत नव्हती. मला ती जास्त छान अशा 2 पोनी बांधायच्या होत्या, बट ते पण राहिलं माझं. मी किती दिवसापासून ठरवलं की मला तिला तसं तयार करायचं. एक दिवस मी केलेलं, बट तिनं काय ते जास्त वेळ ठेवलं नाही. आणि बड्डेच्या टायमिंगला पण मी ट्राय केलेलं, बट ती काही ठेवत नाही. त्यामुळे ते परत कॅन्सल करून तिला फक्त बेल्ट यूज केला मी. तो बेल्टसुद्धा ती म्हणजे ठेवत नव्हती. तर हे बघा, असं काही छान असं मी स्टार्टिंगला तिचं औक्षण वगैरे करून घेतलं. आणि नंतर मग बाकी सगळ्यांनीसुद्धा औक्षण छान असं करून घेतलं. आणि त्यामध्ये गोड स्वीट म्हणून मी हे ठेवलेलं, साखर ठेवलेली. आणि ती कंटिन्यू ती साखरच घेत होती. तिला काहीच घेणं देणं नव्हतं बाकीचं, तिला फक्त साखर खायचं पडलेलं. आणि ते बघा, ते असं काहीतरी चाललेलं. ती फक्त साखर खायचं म्हणत होती आणि सारखं त्या ताटामध्येच हात घालायची. आणि मला भीती वाटायची, बापरे जर थोडंफार भाजलं वगैरे तर. त्यामुळे मी सगळ्यांना औक्षण करूपर्यंत नाही का तिच्या साईडला जवळच थांबलेली, की थोडंफार लक्ष वगैरे देता येईल. त्यामुळे इथे छान असे बॅकग्राऊंडला छान मस्त सॉन्ग लावलेले आणि त्यामुळे असं एकदम बड्डेचं फील येत होतं की काहीतरी आहे वगैरे, एकदम छान वाटत होतं. आणि प्रिशा जस्ट आता 2 वर्षाची झाली आहे. सेकंड बड्डे तिचा आम्ही सेलिब्रेट केला, बट तिला खूप जास्त छान समजतं आहे सगळं. आणि ती खूप एक्सायटेड होती तिच्या बड्डेसाठी आणि खूप हॅपी होती, कारण की ती मला जवळजवळ आम्ही 1 महिना झाला ते बड्डे बोलायचं होतं. ती पण सगळं काही तिला माहीत झालेलं की हा असं करायचं बड्डे, तसं करायचं, कपडे वगैरे सगळं काही. आणि नेक्स्ट बड्डेला तर ती खूप म्हणजे नाही का तिला समजेल आणि ती सगळं काही सांगेल की मला हे हवं आहे, ते हवं आहे, ह्याने मला हे दिलं, ते दिलं, सगळं काही. ज्यांना फोन कराल त्या सगळ्यांना बोलत होती की हॅलो, हा माझ्या बड्डेला या, हॅपी या, बड्डे या, सगळं काही. म्हणजे एवढं सगळं समजतं आहे तिला. आणि हे बघा, आता पण ती साखरच खाती आहे. म्हणजे तिनं एवढा त्रास दिलेला ना, तरी पण ठीक आहे. एवढे काय फोटोज वगैरे मला तिच्या नाही घेता आले, पण जेवढे घेता येतील तेवढे मी घेतले. आणि एकदम असं नाही का, मी डायरेक्टली ट्रायपॉडमध्ये कॅमेरा हे करून व्हिडिओ स्टार्ट केलेला. म्हटलं ठीक आहे, तेवढं तरी होईल. आणि मग हिच्याजवळच मला थांबायला लागलं आणि सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेईपर्यंत मी तिथंच थांबलेली. आणि हे सगळ्यांनी गिफ्ट वगैरे आणलेले छान मस्त असे. तर प्रिशाचं गिफ्टकडे मात्र लक्ष नव्हतं, बट तिला फक्त ते एवढा वेळचं बलून चाललेले, नंतर तिची साखर, नंतर मध्येच ते कुंकू वगैरे लावायचं, काय करायचं हेच तिथं चालू होते. बघा, आता पण ती मध्ये हात घालती, पण तिला तिच्या हातून साखर भरवली, त्यामुळं ती थोडीशी शांत बसली परत. आणि हे गिफ्ट वगैरे घे बोलत होते मी तिला, प्रिशा तू हात लाव, घे गिफ्ट घे, तुला छान गिफ्ट आणले, घे. बट तिला त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. बट नेक्स्ट बड्डेला नक्कीच ती बोलाल की हो माझं बड्डेचं गिफ्ट आहे, माझे घ्यायचं नाही कोणी. बाकीच्या गोष्टींमध्ये ती बोलत असते की हे माझं आहे, ते माझं आहे, बट असं काही तिचं याच्यामध्ये चाललेलं नव्हतं. तर एवढे सगळे छान गिफ्ट आम्ही ठेवून दिले. आणि नंतर केक पण कट करायचा होता, बट अजून ऑप्शनच राहिलेलं. आणि प्रिशा काही व्यवस्थित करूच देत नव्हती, कारण की तसंच असतं लहान मुलांचं नाही का, जेव्हा तिला जास्त चांगलं असं समजेल तेव्हा काही ती असा त्रास देणार नाही आहे. आणि हा पण बड्डेच म्हणजे नाही का तिला लक्षात आहे, कारण की मी असं पण तिला आता काल बोललेली की प्रिशा बड्डे करायचा का, तर ती नंतर बोलली नाही बाश, बड्डे झाला बाश, असं काही झालेलं तिचं. आता म्हणजे तिला समजते बऱ्यापैकी. मला पण असं वाटते काय चाललंय काय नाही, काय झालं केलं, किंवा अशा काही गोष्टीच्या बरोबर लक्षात पण राहतात व्यवस्थित अशा. त्यामुळे मला पण असं वाटतं की तिला समजतंय. आणि हे बघा, अशा पद्धतीनं सगळं काही ऑप्शन वगैरे करून घेतलं छान. आणि त्यानंतरनं हे आदित्य आहे हा, तर आदित्य दादानं छान असं गिफ्ट आणलेलं प्रिशासाठी मस्त असं. ते मी ओपन करून पाहिलं, त्यामध्ये तुम्हाला काही दिसणारच नाही आहे.
बट छान गिफ्ट होतं ते सुद्धा, छान आहे ते गिफ्ट. आणि फोटो वगैरे तर प्रिशा घेऊच देत नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला आणि दुसऱ्या फोनमध्ये नंतर फोटोज वगैरे काढलेले आहेत, ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला. तर ते आता चाललेलं, त्याला खूप वाटायचं की प्रिशानं गिफ्ट असं पकडावं वगैरे, पण काही प्रिशा गिफ्ट पकडत नव्हती, काय नव्हती. तो किती वेळ घेतला बघ प्रिशा गिफ्ट पकड पकड पकड, पण प्रिशाला काहीच नव्हतं पडेल त्याचं, ते काय देतोय काय नाही. मी तर तिला हे बोलत होते, अरे प्रिशा यामध्ये चॉकलेट येतात, दादाने तुला चॉकलेट आणलंय घे, बट नाही, तिला ते घ्यायचंच नव्हतं. तिला फक्त आणि फक्त ती साखरच खायची होती. त्यानंतर ना मी असा केक वगैरे छान कट करून घेतला. तर काहीच नाही, प्रिशानं स्वतः केक कट केला आहे, तुम्ही बघू शकता. फू करायला लावलेलं तिला, तिने किती छान फू केलेलं आहे, मस्त एन्जॉय केलं तिने तिचा बर्थडे, खूप छान वाटलं. आणि हे बघा असं मस्त केक कट केला आणि त्यानंतरनं तिला आम्ही केक भरवत होतो, पण तिनं स्वतःच हातानं केक खाऊन घेतलेला आहे. आणि असं काहीच छान मस्त असं सेलिब्रेशन झालं. तिने तिचा बर्थडे खरंच खूप एन्जॉय केला, त्यामुळे मलासुद्धा खूप छान वाटलं. आम्ही सगळे खूप हॅप्पी होतो आणि असं एकदम छान असा बर्थडेचा दिवस गेला. आणि प्रिशानं चक्क केक कट केला असं मला वाटलंच नव्हतं. मला वाटलं की ती काय करेल, काय नाही, व्यवस्थित होईल नाही होईल. मला तर वाटलं होतं ती केक कट करण्याच्या अगोदरच खायला लागणार आहे आता, पण असं नाही झालं. तिने व्यवस्थित केक कट केला, त्यानंतर तिच्या हातानंच खाल्ला आणि त्यामुळे तिचे पप्पा एवढे हसत होते बघा, त्यांचे रिॲक्शन. आणि हे काय मी फोटोज क्लिक केलेले प्रिशाचे, एवढी गोड दिसत होती ती, खूप छान दिसत होती. हा तिचा आमच्यासोबतचा फोटो खूप छान आलेला. आणि ही आहे प्रिशाची आत्तू, माझ्या ताई, आणि ह्या आमच्या ताईंच्या ताई, आणि ह्या परत माझ्या दुसऱ्या ताई आहेत, प्रिशाची दुसरी आत्तू. सो अँड देन ही त्यांची छोटी मुलगी किट्टू, अँड हे ताईंच्या ताई, आणि म्हणजेच प्रिशाची माऊ आणि त्यांचे मिस्टर आणि त्यांची छोटी 2 मुलं. आणि हे पण आमच्या ताईंचे मिस्टर आणि त्यांची मुलगी आलेली, मुलगा नाही आलेले, ते मुलगा नव्हता आला. अँड ह्या माझे फ्रेंड आहेत आणि त्यांचा मुलगा आदित्य, आणि ही सगळी बच्चे कंपनी. हे आम्ही छान छान असे काही सेल्फीज वगैरे क्लिक केलेले, हे आमचे फ्रेंड्स आलेले, त्यांनी पण खूप छान गिफ्ट आणलेलं. आणि हा अलीकडला तिचा काका आणि तो दुसरावाला मामा. आणि त्यानंतर हे बघा प्रिशासाठी आहे ना, आम्ही हे तिला छान असं गिफ्ट दिलेलं बड्डेला, पण ते तिला त्यावेळेस घालायचं लक्षात राहून गेलं. दुसऱ्या दिवशी लक्षात आठवलं, अरे बापरे एवढं छान गिफ्ट आणलं, पण तिला काय त्यावेळेस देताच नाही आलं. मग दुसऱ्या दिवशी मी छोटीशी क्लिप घेतली आहे बघा. तर ही स्वामींचं पेंडेंट आणि ही चांदीची चेन, हे आम्ही तिला गिफ्ट केलं आहे आणि खूप छान वाटते. प्रिशासुद्धा खूप हॅप्पी आहे. तर बट त्या दिवशी ना काय झालं काय माहिती, मी वरती काढून ठेवलेलं, बट ते तसंच राहिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी छोटीशी क्लिप घेतली आणि तुम्हाला दाखवते की आम्ही असं छान गिफ्ट दिलेलं आहे. नाही तर तुम्ही बोलाल अरे बापरे यांनी काही गिफ्ट दिलंच नाही की काय, असं पण होईल. आणि हे मला तिला द्यायचंच होतं, मला खूप आवडलेलं हे पेंडेंट, मी जेव्हा पाहिलं तेव्हाच, त्यामुळे मी 10-15 दिवसापूर्वीच ते सांगितलं. तर असं झालं बर्थडे सेलिब्रेशन.